छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापासून मोठा पाऊस नसल्यामुळे चिंता होती की पाणी कुठून आणायचं। पण आता पाऊस भरभरून पडतोय आणि त्यामुळे जे सगळ्यात मोठं जायकवाडी धरण आहे ते जायकवाडी धरण 87% पुढे गेलेलं आहे। आणि हा जो सागर आहे त्याचं नाव आहे नाथसागर आणि नाथसागरामध्ये जसं समुद्रामधल्या लाटा इथं दिसत आहेत तशाच पद्धतीनं या नाथसागरामध्ये लाटा सुरू आहेत आणि लवकरच धरणातून पाणी सोडण्याची विसर्ग करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून लक्ष ठेवून पाणी कधी सोडायचं आणि या पाण्याचा पुढच्या काळामध्ये वापर कसा करायचा या संदर्भातल्या सगळ्या सूचना देण्यासाठी स्वतः पालकमंत्री अब्दुल सत्तार आलेले आहेत। पावसात भिजल्यात, वरून पाऊस आहे, जायकवाडीच्या लाटा सुद्धा येत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा भिजताय, काय सांगाल? खरं म्हणजे आज मी आनंदित आहे का मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। 4 दिवस अगोदर अशी परिस्थिती होती का 4% 15 दिवस अगोदर तो 15% पाणी, कधी 4% पाणी, मग 15वर आला आणि आज 90% पाणीने हा धरण नाथसागर भरलेला आहे। या भरलेल्या नाथसागराच्या नाथाच्या पाण्याच्या लाटा आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या अंगावर स्वागत म्हणून येत आहे। आणि त्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे का या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन उद्योग जे आणलेले आहेत त्या नवीन उद्योगाचा फायदा असा होईल का आता या पाण्यामुळं पुढच्या 4 वर्षामध्ये आम्हाला आमची कारखानदारी चालवण्यासाठी आणि नवीन उद्योगाला चालना देण्यासाठी काम येईल। पिण्याचा पाण्याचा प्रश्न अनेक गावं याच्यामध्ये असे आहेत, हजारो गावाला पाणी देण्याचं काम, लाखो शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे। आणि विशेषतः तुम्हाला आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे का या नदीच्या पात्रामध्ये अनेक गावं, अनेक किलोमीटरपर्यंत ज्या वस्त्या आहेत, छोटे छोटे गावं आहेत, शेतकऱ्यांच्या शेतवस्त्या आहेत, शेतकऱ्यांचा सतर्कतेचा इशारा म्हणून मी विनंती कराल का त्यांनी सतर्क राहावं। कधीही कोणत्याही क्षणामध्ये पाण्याचा जसं वाढ आला त्याचा नियोजन करण्यासाठी आजच मी आपत्ती व्यवस्थापन समितीची मीटिंग घेणार आहे आणि त्यामध्ये नियोजन करणार आहे। पाणी कोणत्या क्षणी सोडणार असं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। त्या संदर्भातला आढावा घेतल्यानंतर किती टक्क्यावर पोहोचल्यानंतर पाणी कशा पद्धतीनं सोडलं जाणार आहे नदीपात्रामध्ये? मला वाटतं का अजून 2% पाणी आला किंवा 1% आला, जसं जसं वरून आम्हाला रिपोर्ट मिळत जाईल का वरच्या पाण्याची परिस्थिती काय आहे, नाशिकवरून येणारा पाऊस तिकडचे धरण पण ओव्हरफ्लो झालेले आहे आणि त्याच्यामुळं आपल्या या धरणामधून कधीही आम्ही पाणी सोडू शकतो। यासाठी जिल्हाधिकारी माझ्यासोबत आहे आणि चीफ इंजिनियर असतील किंवा जलसंपदाचे सर्व अधिकारी आताच तात्काळ ती तातडीची मीटिंग बोलवलं जाईल आणि मला वाटतं की ते पाणी सोडण्याचं आम्ही नियोजन करू। फक्त आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे लोकांना आव्हान करतोय मी, ते दाखवावं जेणेकरून लोक सतर्क राहतील, लोकांचा काही वित्तहानी जीवितहानी होणार नाही याची दक्षता सर्व घेतील, हीच नम्र विनंती। पालकमंत्री आनंदात आहेत कारण इथे उद्योगाचा पाण्याचा प्रश्न होता तोही सुटलेला आहे, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न होता तोही सुटलेला आहे। पुढचे 2-3 वर्ष तरी चिंता पूर्णतः मिटलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जायकवाडीचे काही दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाईल। त्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं स्वतः पालकमंत्र्यांनी आवाहन केलं आहे आणि त्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। लवकरच या धरणाचे दरवाजे उघडले जातील आणि हे पाणी सागरातलं पाणी पुढे जाईल। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, जायकवाडी धरण, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।